कार्डवर अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 2 षटकारांनी पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय आणि आता 21 धावा, अजूनही 3 बॉल शिल्लक. ओहो, इथे ब्लॉक होलचा बॉल खोदून काढलाय, लोंगांच्या दरम्यान ट्रॅव्हल केला क्षेत्रक्षक येतो बॉलवर, एकदा होते कंप्लीट, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न, वेगाने फेकी, डायरेक्ट हिट. आणि नक्कीच DRH ची मागणी पंचाने देखील प्रश्न विचारलाय आणि येथे घडलंय का या मैदानामध्ये चेक केलं जाईल. जगदीश भाग्यवंत सर, दुसऱ्या रन साठी पहिले चेक केलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेक केलं जाईल. ओके, दुसऱ्या रन्सला आउट आहे बॅटर, फक्त एकच धाव असेल, फक्त एकच धाव असेल. दुसरी रन आणि दुसऱ्या धावेला बॅटर धावफलक 22 या आकड्यावर. बावीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही विचार केला तर 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. जर एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव मजबूत करू शकतो डोंगर आंबा संघ. पुन्हा एकदा एखादा डॉट बॉल जर आला तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो फिल्डिंग करणारी टीम. सध्याच्या घडीला अमर, ज्याने मात्र 6 बॉल 5 धावा डिफेंड करून आपल्या संघाला फायनल मध्ये एंटर करून दिलाय, त्यावर थोडंसं आक्रमण करताना गोलंदाज अमरवर या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल अमर ऑन स्ट्राईकला, सध्या आपण पाहतोय प्रवीण. ओहो, बिगिट खेळायचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. अशा पद्धतीने धावफलक पुढे सरकतो 1 ने आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा कमबॅक आणि कमबॅक या मॅच मध्ये करताना गोलंदाज अमरला आपण पाहिलं. अजूनही एका बॉलचा खेळ असेल शिल्लक. ढोल ताशे नगारे वाजणार या मॅच मध्ये, फायनल मॅच. टीमचे आपण पाहतोय एका साइडला समीक्षा 11 परेश संघाचे पाठेरेखे देखील आपण भरपूर पाहतोय. एका साइडला जय बजरंग डोंगरनावे बस संघाचे देखील पाठेराखे आपण भरपूर पाहतोय. या मॅच मध्ये झुंज देत आहेत आणि नक्कीच एकमेकांना धूळ चारावी लागेल, एकमेकांना खडे नक्कीच चारावे लागतील आणि एकमेकांविरुद्ध पाणी देखील एकमेकांना पाजावा लागेल. हो, नो बॉल. पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक आणि कमबॅक. नो बॉल असेल आणि फ्री हिट देखील असेल. आता आवश्यकता नक्कीच एखाद्या मोठ्या फटक्याची असेल या मॅच मध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय तो मात्र 23 या आकड्यावर आणि 24 या आकड्यावर आणि अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक असेल. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका आला या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव मजबूत होईल. हो, पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा या मॅच मध्ये खराब गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली ती मात्र गोलंदाज अमरची, कारण की मागील मॅच मध्ये ज्याने 6 बॉल 5 धावा डिफेंड करून आपल्या फायनल मध्ये एंटर केला तो अमर. शेवटचा बॉल ओहो येते आणि नक्कीच विकेट किपर चांगली कामगिरी केली आणि नक्कीच विकेटचं पतन आणि पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा जर विचार केला तर 25 धावा आणि विजयाचं समीकरण आता फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर असेल. 18 बॉल 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मेगा फायनलचा 16 नक्कीच महाविकास आघाडी चषक 2025 नक्कीच निर्विघ्न पूर्णपणे पार पडेल. आता यात काही शंका नाही आहे. आयोजकांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेला आपण पाहतोय. आता खेळ येऊन ठेपलाय फक्त आणि फक्त 18 बॉलचा आणि 18 बॉल मध्ये समजेल या महाविकास आघाडी चषकाचा चॅम्पियन कोण असेल. नक्कीच आजचा दिवस क्रमांक शेवटचा होता आणि शेवटच्या दिवसात
मला इथे संधी दिल्याबद्दल आमचे परम मित्र म्हणजेच राजेश मुकणे सर आणि या सर्व आयोजक कमिटीचं देखील मी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच काल देखील इथे योग येणारच होता, पण नक्की थोडंसं काम असल्या कारणाने नक्कीच इथे येऊ शकलो नाही. पण शेवटच्या दिवसाला का होईना नक्कीच हा योग जुळून आला आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये मला इथे संधी मिळाली. आणि नक्कीच जसं पहिला डाव इथे संपन्न झाला 18 बॉलचा आणि 18 बॉलमध्ये 25 धावा जोडल्या गेल्या आणि नक्कीच 26 धावांचं जे मात्र टार्गेट सेट केलंय. नक्कीच स्टेन क्रिक यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की गेले 5 दिवस ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण कव्हर केली जाते आणि नक्कीच चांगलं क्वालिटीची मात्र या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून ते पाहायला मिळाली. अशा पद्धतीने पंचांचं देखील खरोखर गेले 5 दिवस डोळ्यात तेल घालून ज्यांनी लक्ष ठेवलं आणि या कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ दिला नाही असे जगदीश भाग्यवंत सर असतील, तसेच दिनेश कापडी सर असतील, तसेच गणेश गायकर सर असतील, तसेच सागर कापडी सर असतील, या पंचांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच मी आता मात्र रजा घेतो, पण नक्कीच मेगा फायनल ची ही मॅच आपण पाहतोय आणि नक्कीच जसं दुसरा सत्र सुरू होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि नक्कीच तिथं जोडलाय आवाज धसई गावाचा, मुरबाड तालुक्याचा आणि नक्कीच आमचे परम मित्र राजेश मुकणे सर. फायनल मॅच मध्ये आपण त्यांचा आवाज ऐकायला आणि नक्कीच मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा महाविकास आघाडी चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा दैदित्यमान 16. थँक्यू सो मच. त्याचबरोबरीनं विकेट हॅट्रिक साठी योगेशजी दळवी अर्थात ग्रामपंचायत सदस्य डोंगरगाव यांच्याकडनं जर विकेट हॅट्रिक गोलंदाजी करणारी टीम घेते कोणताही गोलंदाज तर 1111 रुपयाचे कॅश प्राइज. सो मित्रांनो आपण पाहताय महाविकास आघाडी चषक या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटची मॅच, मेगा फायनल 26 धाब्यांचा टार्गेट घेऊन. खरं तर सलामीची थोडी इंटर झाली मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम आपण पाहताय जय बजरंग डोंगरनावे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम पाहताय समीक्षा 11 परे अर्थात सचिन मोपे यांनी केलेला प्रस्तुत संघ आणि त्यांच्या लाडक्या कन्याचं नाव समीक्षा. पहिलाच बॉल ऑन साइडला, चेंडू सीमा पार, संतोषच्या बॅट मधून 6 धावा. जो पडदा आहे ना बाउंड्रीच्या मागे बसा, ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक वर्ग बसलाय तो विनंती असेल आपण मागे बसा. शेवटचा मॅच आहे, आतापर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, शेवटच्या मॅच साठी सहकार्य करा. कोपिवली फलंदाज तयार. इथे चांगला बॉल, सेन्सिबल क्रिकेट, इथे फटका चांगला, आउटफील्ड आहे फास्ट, चेंडू थांबणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती कंप्लीट. त्याचबरोबरीनं प्रत्येक षटकारासाठी आणि दादा मोपे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनल डे, मेगा फायनलचा हा शेवटचा मॅच इथे 2 संघाच्या दरम्यान महायुद्ध आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय बजरंग डोंगरनावे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम पाहताय समीक्षा 11 परे. स्टेप आउट झाले त्यांचा आउटचा फटका डीप कव्हरला, बाडर संतोषच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार की काय, 4 धावा चौकार. परेगावचे समर्थक मागे या प्लीज, बाउंड्रीच्या मागे राहा. बारा धावा धावफलकावरती आहेत. बाडर संतोषला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय. शेवटचा मॅच महाविकास आघाडी चषक. आपण बार समोर दिशेने फोर्स केला, वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव या बॉलवरती आली आणि 1च धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात कमालीची झाली जिथे 26 धाव्यांचा
पाठलाग करत असताना टीमची टोटल जर आपण पाहिले तर फलकावरती धावा 13. स्ट्रायकिंग इन वरती मोहन गोल्ले. आकाश खुनेचा हा बॉल फटका येते चांगला. या बॉलवरती सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली. टीमची टोटल जाऊन पोहोचली या सिंगलच्या मदतीनं 14 धावा धाव फलकावरती. 26 पाठलाग करत असताना सुरुवात खऱ्या अर्थानं संतोषनं चांगली करून दिली आहे. संघ आपण पाहताय समीक्षा 11 परे सचिन मोबे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आणि त्यांच्या लाडक्या कन्याचं नाव समीक्षा. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं देखणं सौंदर्य. क्लासिकल फटका बॅटर संतोषच्या बॅट मधून 1 more 4. 4 धावा चौकार. 18 धावा धाव फलकावरती. 12 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी समीक्षा 11 परे क्रिकेट संघाला. काय बॅटिंग केली आहे फलंदाज संतोषनं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी जिथे चांगली झाली पहिल्या डावात. मोहन गोल्लेची त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज प्रकाश आणि स्पेशली बँगलोरहून आलेला खेळाडू अर्थात अमर मोपे त्यानं खऱ्या अर्थाने जिथे 5 धावा डिफेन्स करायचे होते ना कोरवळे संघासमोर ते डिफेन्स केले. आपल्या संघाला फायनल मध्ये आणून ठेवलं आणि फायनल मध्ये कामगिरी राहिली मोहन गोल्ले. त्याचबरोबरीनं प्रकाश, अमर मोपे, गौरव प्रत्येक खेळाडूने आपल्या 100% एफर्ट आपल्या संघासाठी दिला आणि सामन्यामध्ये रंगत वाढतीये. आणि मोफे यांच्याकडनं संतोषसाठी खऱ्या अर्थानं 500 रुपये कॅश प्राइज देखील जमा झाला. काय बॅटिंग केली आहे भावानं पहिल्या ओव्हर मध्ये. 12 बॉल 8 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल मिस टायमिंग. फटका फसलाय. ओहो एकदा वाली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न बॅकिंग आली आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट होतात. 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवरती. बॉल 11 धावांची गरज आहे 6. समोर आहे मोहन गोल्ले. काय होईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पहिल्याच मॅच मध्ये सामना आपल्याकडे खेचलाय. नाव आहे संतोष मोपे. काय बॅटिंग केली आहे त्यानं पहिल्या ओव्हर मध्ये. 11 बॉल 6 धाव्यांची गरज. समोर मोहन गोल्ले. गोलंदाजी ट्रॅक वरती धनंजय तयार. फटका चांगला. मार्शल्स ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर समीक्षा 11 परे संघाचा खुकार शिकारी वेल फिनिशर मोहन गजानन गोल्लेच्या बाड मधून चेंडू सीमा पार. हा सामना जिंकला.